पुन्हा आपल्या व्यवस्थेचे धिंडवडे काढले, अक्षरशः धिंडवडे काढले. नमस्कार, ड्रायव्हित भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि हे कुठेतरी मला वाटतं ही कुठली तरी चौकी आहे, ती तुम्हाला व्हिडिओमध्ये तर बघायला मिळणारच आहे. महाराष्ट्र की चौकी है, ये महाराष्ट्र की चौकी है। ड्राइवरों के पैसे को छिनाया जा रहा है यहाँ पे। ये पैसा छिना रहे ड्राइवरों का। वीडियो देखिए सालों में देखिए ये बहन के लोड़ा जबरदस्ती कर रहे हैं। छोरी छोर देखिए बहन के लोड़ा में देव छोरी छोड़ो भाग्य बहन के लोड़े। ये महाराष्ट्र की पुलिस है। ये पण अक्षरशः म्हणतात ना, आपण ज्या व्यवस्थेत कामाला आहे ना, त्याची लखतर अक्षरशः वेशीवर टाकली. खरंच काय म्हणजे काय बोलायचं. बोलतात ना, दौडा दौडा के मारे. मला सांगा ना, कारण ते 4-5 जण असतील, तुमच्याकडे जर चुकी नसती तर तुम्ही पळाले नसते. रात्रीच्या अंधारामध्ये हे वसुलीगिरी चालते. महाराष्ट्र की पुलिस है, ये महाराष्ट्र की पुलिस है। ये खुले मादर चोर भाग रहे हैं। छोरी चोर पकड़ो सालों को। ये वीडियो में आगे आओ आओ बहन चोदो छोरी चोदो पकड़ो सालों को। लगा दो आग दे बहन चोदो में भाग्य। देखो ये जबरन कर रहे बहन चोद छोर चोद काय समजत नाही. मला वाटत नाही की असतात, सगळेच सांगत नाहीत, सगळेच पोलीसवाले नाहीत असे. पण काही जे आहेत ना, अक्षरशः ते आपापले असतात की बस ड्युटीवर गेले की कुठून 4 पैसे येतील हाच तो मार्ग बघत असतात. कुठून येतात पैसा हा फक्त बघायचा. आणि ही कुठले तरी सीमा असेल, कुठले असेल किंवा कुठल्या तरी राज्याची सीमा असेल, तिथली ही पोलीस चौकी आहे. आणि अक्षरशः ड्रायव्हर लोकांनी शिव्या देऊन पैशासाठीच हे सगळ्या गोष्टी होतात. पैसे मागितले असेल, तिथे वाद झाला असेल आणि तिथे ही भांडणं उफाळून आली आणि मग अक्षरशः यांना आपली आबरू वाचवण्यासाठी पळावं लागलं. काय बोलायचं. आपल्या शासन व्यवस्थेचे धिंडेवडे निघाले. तुम्हाला कधी असा अनुभव आला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा.